नमस्कार. कोरोची ग्रामपंचायतीतून ही सर्वात महत्त्वाची बातमी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती. सध्या कोरोची गाव झपाट्याने वाढतंय. इथल्या लोकांसाठी, नागरिकांसाठी विविध योजना, विकास आराखडा आखला जातोय आणि त्यातच इथल्या नागरिकांना ग्रामपंचायत नेहमीच या विकासाची सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि आज येणाऱ्या 16 तारखेला या गावासाठी आणखीन कोणत्या सुविधा मिळणार पाहूया. या कोरोची गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष बोरे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया. पाहूया ते काय म्हणतात. नमस्कार, मी संतोष सकाराम भोरे, लोकनियुक्त सरपंच ग्रामपंचायत मौजे कोरोची. तमाम कोरोचीतल्या मतदार बंधू भगिनींना आणि गावकऱ्यांना मी आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगामधून या ठिकाणी कचरा संकलन करण्यासाठी 2 घंटागाड्या खरेदी केलेल्या आहेत. तसेच यात्रा कमिटी 2022 पासून जी यात्रा कमिटी गठीत होती त्या यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त या विद्यमानानं किंवा संयुक्त फंडातून आपण आपल्या गावासाठी शेववाहिका खरेदी केलेल्या आहे. आणि ह्या तिन्ही वाहनांचा लोकार्पण सोहळा हा दिनांक 16/7/2026 रोजी मारुती मंदिर या ठिकाणी पार पडणार आहे. तसेच आपण प्रत्येक वर्षी जनतेला लेखाजोखा देतो, हिशोब देतो. या वर्षातल्या सगळ्या रकमेचा आपण हिशोब लोकांना देतो. त्याचा लेखाजोखा प्रकाशन सोहळा देखील या निमित्ताने या ठिकाणी प्रकाशित केला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या सदस्या सानिकाताई आवाडे, जिल्हा परिषदेचे सदस्य कुमार कांबळे, पंचायत समितीचे सदस्य सुमेध वोळकर, पंचायत समितीचे दुसरे सदस्य प्रकाश पाटील, त्याचबरोबर आमचे मित्र आणि उद्योगपती ज्यांचा कोरोची गावाला कायमच सहकार्य असे विजयजी चव्हाण उद्योगपती, त्याचबरोबर पंचायत समितीच्या सदस्य प्रियांकाताई खोबरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांच्या उपस्थितीत हा सदरचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तर माझ्या गावकऱ्यांना विनंती आहे की असल्या कोरोची गावच्या विकासाला आपला हातभार तर लागलेलाच आहे, परंतु अशा चांगल्या कार्यक्रमाच्या वेळी आपण आपला वेळ देऊन या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं मी आग्रहाचं निमंत्रण देतोय. जे निमंत्रण पत्रिका जरी नाही पोचली तरी मी केलेलं आव्हान हेच तुमचं निमंत्रण आहे असं समजून तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही कळकळीची विनंती. धन्यवाद.